गेले 2 दिवसांपासून काही पालक काही शिक्षक भेटायला येतात आणि काल मी पुण्यात साहेब मला वाटतं काल त्या पालकांना भेटले. त्याच्यानंतर त्यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली की महानगरपालिकेने एक पत्र काढलंय ज्याच्यात 4000 त्यांनी निवडणुकीच्या कामासाठी सरकारी शाळांमधले शिक्षक हे मागून घेतले. त्यातले मला वाटतं 3000 रुजू पण झाले, काम करायला चालू केलंय. आणि ह्याच्यामुळे ते पालक त्यांना कळत नाही काय करायचं, कारण शेवटी निवडणुकीच्या कामासाठी गेल्यानंतर शाळेत कोणी नाहीये शिकवायला. वर्ष संपत आलंय, तुमचं परीक्षेचा काळ आलाय, तुमचं पोर्शन झालं नाहीये. त्याच्यामुळे 1ली ते 4थी मला वाटतं ते प्राथमिक त्या मुलांनी करायचं काय. आणि त्याच्यामुळे आम्ही आज मला वाटतं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन द्यायला आलो की कुठेतरी त्यांना तो रिलीफ मिळावा शिक्षकांना. आणि काही आम्ही पर्याय पण सुचवलेत की तुम्ही रिटायर्ड शिक्षक जे असतील ते घेऊ शकता, तुम्ही सरकारी बँका आहेत त्याचे काही तुम्ही जे असतील तिकडे काम करणार आहेत त्यांना तुम्ही घेऊ शकता. पण तुम्ही कुठेतरी एक बॅलन्स मेंटेन केला पाहिजे. तुम्ही 50 शिक्षक असतील त्यातले तुम्ही 40 उचलून निवडणुकीच्या कामाला नेले तर तसं नाही, शाळा पण नाही चालू शकत आणि त्याच्यात विद्यार्थ्यांचे पण हाल होणार. आणि त्याच्यामुळे आम्ही ती आज सुचवून आलो. त्यांना पण ते पटलं, पण त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे स्टाफ कमी पडतो, त्याच्यामुळे तो पर्याय दिला की तुम्ही जे रिटायर्ड शिक्षक आहेत त्यांना तुम्ही घेऊ शकता. अनेक तुम्ही वेगळे महसूल आहेत तिकडनं तुम्ही असे कर्मचारी घेऊ शकता निवडणुकीच्या कामासाठी. किंवा साहेबांनी पण काल सांगितलं की तुमच्याकडे 5 वर्ष असतात, तुम्हाला लोकांना ट्रेन करता येत नाही 5 वर्षात निवडणुकीचं काम कसं करायचं. आणि त्याच्यामुळे मला वाटतं त्यांना पण पडलंय. ते आज महानगरपालिकेच्या आयुक्तांशी बोलणार आहेत आणि तिकडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून ते तो निर्णय घेणार आहेत. असं वाटत नाही का जुन्याच ज्या सवयी होत्या त्याच पद्धतीने कामकाज अजूनपर्यंत सुरू आहे. निवडणूक आयोगाने कधी बदलच यामध्ये सगळे केलेल्या कामकाजाचे एकंदरीत साहेबांनी पण काल तेच सांगितलं होतं की 5 वर्षातून याकडे दुर्लक्ष करणार निवडणुकीच्या तोंडावरती या सगळ्या गोष्टी करणार. आणि म्हणून आज काल साहेबांनी सांगितलंच आहे, पण म्हणून आम्ही आज ऑफिशियली पत्र द्यायला आलो, निवेदन द्यायला आलो. त्याच्यामुळे त्या शिक्षकांना त्यांच्याकडनं रिलीफ मिळेल किंवा आमच्याकडनं रिलीफ मिळेल, तर त्याच्यामुळे आम्ही ते त्यांना सांगायला आलो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.